Hello students, welcome to my academy. Myself Patil Elgatte आणि आपण substances in common use या टॉपिक वरचे MCQ सॉल्व करत आहोत. तर नेक्स्ट MCQ is about salt, that is rock salt. तर रॉक सॉल्ट हा सबस्टन्सेस इन कॉमन यूज मधला एक पॉइंट आहे. तर रॉक सॉल्ट म्हणजे काय, तर रॉक सॉल्ट ज्याला आपण सैंधव नमक म्हणतो, तर ते आपण कुठून मिळवतो, तर आपल्याला ते बिलो द अर्थ मिळतं किंवा आपल्या कुठल्याही कॉन्टिनेंटच्या समजा आपल्या जिकडं सी इव्हॅपरेट झाले, सी वॉटर इव्हॅपरेट झाले टोटली, तेव्हा ते बेस बनतो. त्या बेसवरती जेव्हा आपण सॉइलचा लेअर जमा होतो तर त्या खाली ते सॉल्ट असतं, त्याला म्हणायचं रॉक सॉल्ट. तर मिनरल हायलाइट आणि हिमालयन रॉक सॉल्ट, तर हे दोन टाईप जे आहेत हे रॉक सॉल्टचे टाईप आहे. रॉक सॉल्ट म्हणजे आता बघा, रॉक सॉल्ट इज अबाउट 85% ऑफ NaCl and remaining 15% मध्ये अदर मिनरल. बघा, रॉक सॉल्ट इज ऑब्टेन्ड बिलो द अर्थ किंवा इन द अर्थ क्रस्ट. तर आपण बघू शकतो की रॉक सॉल्ट जेव्हा आपल्याला जमिनीच्या खाली मिळते तर त्यामध्ये NaCl सोबतच आणखीन काही मिनरल्स मिळतात, जसं की मिनरल एलिमेंट म्हणजे सोडियम क्लोराईड सोबत सल्फेट मिळतो, कॉपर मिळतो, आयरन असतो त्यामध्ये, असे काही मेजर समजा झिंक आहे, आयोडीन आहे. तर हे सगळे जे कन्स्टिट्युएंट आहेत ते सगळे कन्स्टिट्युएंट रॉक सॉल्टचे. तर रॉक सॉल्टचे दोन टाईप्स येतात, एक तर मिनरल हॅलाइड आणि एक हिमालयन रॉक सॉल्ट. त्यामुळं ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. सी सॉल्ट मध्ये पण NaCl असतं, पण इट इज नॉट अ रॉक सॉल्ट. टेबल सॉल्ट मध्ये पण NaCl असते, ॲलम म्हणजे डबल सॉल्ट असतात. तर ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. आता बघा, इथून पुढे रेडिओ ऍक्टिव्हिटीचा पोर्शन स्टार्ट होतोय आपला. तर रेडिओ ऍक्टिव्हिटीमध्ये आपण बघू शकतो अल्फा पार्टिकल इज, हा क्वेश्चन आलाय. अल्फा पार्टिकल इज सेम ॲज. अल्फा पार्टिकल म्हणजे बघा, हा झाला अल्फा पार्टिकल. तर तो हा रेडिओ ऍक्टिव्ह पार्टिकल असतो जो हेवियर न्यूक्लियसच्या डिसइंटिग्रेशन पासून बनतो. आता बघा, हेवियर न्यूक्लियर म्हणजे ज्या न्यूक्लियसचा ॲटॉमिक मास 80 पेक्षा जास्त आहे, ग्रेटर दॅन 80 ॲटॉमिक मास आहे, तर असे न्यूक्लियर अनस्टेबल असतात. अनस्टेबल असल्यामुळं त्यामध्ये रेडिओ ऍक्टिव्हिटी हा फिनॉमिना होतो. म्हणजे अनस्टेबल असल्यामुळे ते डिसइंटिग्रेट होतात, रेडिओ ऍक्टिव्हिटी होते त्यामध्ये. तर these substances are unstable, so radioactive substances काय होतात, तर ते सबस्टन्सेस ब्रेकडाऊन होतात 2 पार्ट मध्ये आणि अनस्टेबल न्यूक्लिया इज कन्वर्टेड इंटू 2 डॉटर स्टेबल न्यूक्लिया. आणि त्या स्टेबल न्यूक्लिया सोबत काही पार्टिकल्स इमिट होतात, त्यापैकी एक आहे अल्फा पार्टिकल. तर अल्फा पार्टिकल इज सेम ॲज द अल्फा पार्टिकलचं बघा, मास असतो 4 ॲटॉमिक मास युनिट आणि चार्ज असतो 2 चार्ज. तर बघा, 4 ॲटॉमिक मास युनिट कुठल्या एलिमेंटचं आहे, तर 4 ॲटॉमिक मास युनिट असलेले एलिमेंट आहे हेलियम आणि +2 चार्ज. जर हेलियमच्या ॲटम मधून 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले तर हेलियम न्यूक्लिया राहतो आणि हेलियम न्यूक्लिया इज नथिंग बट अल्फा पार्टिकल, बिकॉज अल्फा पार्टिकल इज पॉझिटिव्हली चार्ज हॅव्हिंग 4 ॲटॉमिक मास युनिट. सो 4 ॲटॉमिक मास युनिट असलेला एलिमेंट कुठला आहे, तर हेलियम न्यूक्लिया. हेलियम ॲटम नाही, हेलियम न्यूक्लिया, कारण अल्फा पार्टिकलवरचे इलेक्ट्रॉन नसतात, अल्फा पार्टिकल्समध्ये इलेक्ट्रॉन नसतात, तर त्यावर +2 चार्ज असतो. अल्फा पार्टिकलमध्ये 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात, 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉन असतात. त्यामुळं अल्फा पार्टिकल इज नथिंग बट हेलियम न्यूक्लिया. तर ऑप्शन नंबर ए इज अवर करेक्ट ऑप्शन. लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. Next question is about beta particles. Beta particles possesses greater penetration power than alpha particles. तर बघा, पेनिट्रेशन पॉवर हा वर्ड आहे इथे एक न्यू. पेनिट्रेशन पॉवर, तर बघा, व्हॉट इज मीन बाय पेनिट्रेशन पॉवर. तर बघा, द ॲबिलिटी ऑफ द गिवन
सबस्टन्स किंवा गिवन रेडिएशन टू इम्बर्ट किंवा आपण म्हणू शकतो टू पेनिट्रेट थ्रू गिवन सबस्टन्स किंवा आपण असं म्हणू शकतो की अल्फा पार्टिकल असू दे बीटा पार्टिकल असू दे जर गिवन सबस्टन्स थ्रू त्याला पेनिट्रेट करायचं असेल तर त्याची पेनिट्रेशन पॉवर जी असते तर ती कशावर डिपेंड असते बघा अल्फा पार्टिकल्स बरोबर आहे अल्फा पार्टिकल्स आणि बीटा पार्टिकल्स तर एखाद्या रेडिओ ॲक्टिव्ह सबस्टन्सला समजा रेडिएशन्सला काही मेटल्स थ्रू किंवा मेटल शीट थ्रू पास करायचं असेल तर त्यांना त्यांची स्पीड हाय पाहिजे आणि त्यांचं मास निग्लिजिबल पाहिजे कारण लार्जर मास ते पार्टिकल पेनिट्रेट करू शकत नाही इझिली lighter particles can penetrate easily and lighter particles with high velocity have more penetration power म्हणजे ज्यांचं वेट कमी असतं आणि ज्यांची स्पीड जास्त असते ते इझिली पेनिट्रेट करू शकतात गिवन मटेरियल थ्रू दॅन हेवियर पार्टिकल्स फॉर एक्झाम्पल बघा अल्फा पार्टिकलचं मास असतं 4 ॲटॉमिक मास युनिट आणि बीटा पार्टिकल हे मासलेस पार्टिकल ज्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणू शकतो मासलेस पार्टिकल असतो ज्याचं रेस्ट मास म्हणजे तेव्हा वेलोसिटी ऑफ लाईट असते तेव्हा त्याचं मास 0 असतं पण त्याचं रेस्ट मास इज इक्वल्स टू मास ऑफ इलेक्ट्रॉन रेस्ट मास म्हणजे बीटा पार्टिकल जेव्हा मूव्ह करत नसतो त्याला म्हणायचं रेस्ट मास तर बीटा पार्टिकलचं रेस्ट मास इलेक्ट्रॉनच्या मास इतकं असतं पण मुव्हिंग बीटा पार्टिकल considered as massless quantity तर जर हे याचं मास समजा याच्या कंपॅरिझन मध्ये निग्लिजिबल आहे तर त्यामुळं अल्फा पार्टिकल हेवी पार्टिकल्स झाले आणि हेवी पार्टिकल्स हॅव लेस पेनिट्रेशन पॉवर दॅन लायटर पार्टिकल्स तर आपण बघू शकतो बीटा पार्टिकलची पेनिट्रेशन पॉवर जास्त आहे अल्फा पार्टिकल्स मुळे तर त्याचे रिझन्स दिले the smaller ionization power, greater ionization power and same ionization power, neither greater nor smaller ionization power. तर बघा बीटा पार्टिकल्सची आयोनायझेशन पॉवर ग्रेटर असते तर आयोनायझेशन पॉवर ग्रेटर असल्यामुळं बीटा पार्टिकल्स कॅन पेनिट्रेट इझिली दॅन अल्फा पार्टिकल्स. नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग रेडिएशन इज एक्स्ट्रीमली पेनिट्रेटिव्ह तर सगळ्यात जास्त पेनिट्रेशन कुठल्या मटेरियलचं आहे तर रेडिएशनचे काही टाईप्स आहेत जसं की अल्फा रेडिएशन बीटा रेडिएशन अँड गॅमा रेडिएशन अल्फा रेडिएशन बीटा रेडिएशन आणि गॅमा रेडिएशन्समध्ये आपण बघू शकतो की अल्फा पार्टिकल्स हॅव 4 ॲटॉमिक मास युनिट किंवा ह्याचं रेस्ट मास इलेक्ट्रॉनच्या मास एवढं असतं 31 kg किंवा आता गॅमा पार्टिकल जो पार्टिकल आहे हा मासलेस पार्टिकल आहे ज्याला आपण एनर्जी पॅकेट ऑफ एनर्जी पण फोटॉन पण म्हणतात गॅमा पार्टिकलला तर गॅमा पार्टिकल मासलेस पार्टिकल असल्यामुळं त्याची पेनिट्रेशन पॉवर हाय असते तर हाय पेनिट्रेशन पॉवर असल्यामुळं गॅमा पार्टिकल इज अ एक्स्ट्रीम पेनिट्रेशन म्हणजे त्याचं मासलेस क्वांटिटी आहे ज्याला आपण photon म्हणू शकतो गॅमा पार्टिकल्स डू नॉट हॅव मास सो इट इज नोन ॲज हॅव्हिंग हाय पेनिट्रेशन पॉवर किंवा एक्स्ट्रीमली पेनिट्रेटिंग रेडिएशन इज गॅमा रेडिएशन इन दिस सेन्स आपण बघू शकतो हां पेनिट्रेशन पॉवरबद्दलच आहे तर बघा अल्फा पार्टिकल कॅन पेनिट्रेट ॲल्युमिनियम फॉईल अल्फा पार्टिकल्स बघा अल्फा पार्टिकल्सच्या पेनिट्रेशनचे काही लिमिट्स आहेत म्हणजे सगळ्याच मटेरियल थ्रू अल्फा पार्टिकल्स पेनिट्रेट करू शकत नाही काही मटेरियल्स असतात ज्याची थिकनेस आपल्याला एक लिमिटेड थिकनेस असली पाहिजे त्यापेक्षा जास्त थिकनेस असेल तर अल्फा पार्टिकल पेनिट्रेट करू शकणार नाही तर ॲल्युमिनियमच्या फॉईलमध्ये जर त्याची थिकनेस 0.04 मिलीमीटर असेल तर म्हणजे थिकनेस बघा समजा एक सेकंड ॲल्युमिनियम फॉईल आहे ही तर याची जर थिकनेस 0.04 मिलीमीटर असेल तरच अल्फा पार्टिकल तिथून पुढे पेनिट्रेट करू शकणार आहे जर याची थिकनेस
याच्यापेक्षा जास्त आहे तर अल्फा पार्टिकल्स कॅन नॉट पेनिट्रेट थ्रू दिस फॉईल. ॲल्युमिनियम फॉईल, ॲल्युमिनियम फॉईलसाठी अल्फा पार्टिकल्सची पेनिट्रेशन थिकनेस आहे मिलीमीटर्समध्ये 0.04 मिलीमीटर म्हणू शकतो आपण ज्याला. तर ॲल्युमिनियम फॉईलची थिकनेस आपल्याला 0.04 मिलीमीटर पाहिजे तरच अल्फा पार्टिकल्स कॅन पेनिट्रेट थ्रू दिस शीट. तर बघा ऑप्शन नंबर सी इज अवर करेक्ट ऑप्शन 0.04. Gamma radiations are used to sterilize surgical equipment in order to kill bacteria because. तर बघा गॅमा पार्टिकल्स आपल्या सर्जिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे मेडिकल फील्डमध्ये यूज करतात. तर मेडिकल फील्डमध्ये जे काही आपण इक्विपमेंट्स वापरतो तर त्यामध्ये सर्जरी करताना इक्विपमेंट्स खराब होतात आणि ते क्लीन करण्यासाठी ते स्टरिलाइज करण्यासाठी गॅमा पार्टिकल्स यूज करतात. तर गॅमा पार्टिकल्स यूज केल्यामुळं ते जे आहेत ते जे आपले इक्विपमेंट्स आहेत ते इक्विपमेंट प्रॉपरली स्टरिलाइज होतात. कारण बघा आपण आधीच्या काळात काय वापरत होते तर बॉइलिंग वापरायचे टेक्निक म्हणजे आपले इक्विपमेंट बॉइलिंग हॉट वॉटरमध्ये टाकून क्लीन करून घ्यायचे. पण काही बॅक्टेरिया आणि काही व्हायरसेस हाय टेम्परेचरला सुद्धा किल केले जाते म्हणजे मरत नाही त्यामुळं ते इन्फेक्शन्स कंटिन्युअस होत होते. तर गॅमा पार्टिकल्स जेव्हापासून मेडिसिनल फील्डमध्ये यूज केले गेले तेव्हापासून स्टरिलायझेशन 100% होते. तर त्याचं रिझन काय आहे बघा. तर गॅमा पार्टिकल्स हॅव लेस मास. तर गॅमा पार्टिकल्सचं मास निग्लिजिबल असतं. दे आर चार्जलेस म्हणजे गॅमा पार्टिकल्सवर चार्ज नसतो. हे पण करेक्ट स्टेटमेंट आहे. तर गॅमा पार्टिकल्स आर चार्जलेस. गॅमा पार्टिकल्स हॅव लेस मास. दे हॅव हाय पेनिट्रेशन पॉवर. तर हाय पेनिट्रेशन पॉवर असल्याशिवाय आतून स्टरिलाइज होणार नाही सबस्टन्स किंवा मटेरियल इक्विपमेंट. त्यामुळं हे तिन्ही ऑप्शन्स युजफुल आहेत आपल्या सर्जिकल इन्स्ट्रुमेंटमध्ये गॅमा पार्टिकल्सच्या यूजसाठी. सो these all options are correct options because gamma particle is chargeless quantity, massless quantity. These are charge 0 आणि mass also negligible. atomic mass unit मध्ये 0 म्हणू शकतो आपण म्हणजे negligible mass असतं. तर ह्या सगळ्या कन्सेप्टमुळे आपण यूज करतो गॅमा रेडिएशन टू स्टरिलाइज अवर इक्विपमेंट. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन इज अबाउट इलेक्ट्रिक फील्ड. आता बघा जी कन्सेप्ट आपण आधी एकदा पाहिली तर बघू शकता तुम्ही की इलेक्ट्रिक फील्ड कॅनॉट डिफ्लेक्ट. बघा इलेक्ट्रिक फील्ड म्हणजे काय तर अशी दोन मेटलच्या प्लेट असतात ज्याच्या एका साईडला आणि दुसऱ्या साईडला बोथ आर कनेक्टेड बाय बॅटरी. तर बघा हे निगेटिव्ह टर्मिनल आणि हे पॉझिटिव्ह टर्मिनलला अटॅच असतात म्हणजे हे झाला निगेटिव्ह प्लेट आणि ही झाली पॉझिटिव्ह प्लेट. तर ह्याला कॅपॅसिटर पण म्हणू शकतो किंवा आपण इलेक्ट्रिक फील्ड म्हणू शकतो. बघा इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते ह्या दोन मेटलच्या प्लेट्स आहेत ह्या दोघांच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड प्रोड्यूस होते. तर ही निगेटिव्हली चार्ज प्लेट आहे आणि ही पॉझिटिव्हली चार्ज प्लेट आहे. तर इलेक्ट्रिक फील्ड कॅनॉट डिफ्लेक्ट. आता बघा इलेक्ट्रिक फील्डमध्ये डिफ्लेक्ट होणारे पार्टिकल्स जे असतात तर हा बघा हा एक्स रे आहे अल्फा पार्टिकल्स आहेत हे गॅमा रेडिएशन्स आहेत. तर एक्स रेज अल्फा रेज आणि गॅमा रेडिएशन्स हे जे पार्टिकल्स यापैकी कुठला डिफ्लेक्ट होत नाही असं विचारले. तर बघा चार्जलेस पार्टिकल्स कॅनॉट डिफ्लेक्ट इन इलेक्ट्रिक फील्ड. तर आपण आत्ता बघितलंय गॅमा पार्टिकलवर चार्ज नसतो त्यामुळं दे आर नॉट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक ऑर मॅग्नेटिक फील्ड. म्हणजे ज्यावरती चार्ज असतो ज्या पार्टिकल्सवरती चार्ज असतो दोज पार्टिकल्स ओनली get deflected in electric field or magnetic field. So gamma particles cannot be deflected in electric as well as magnetic field. So option number C is our correct option. Which of the following is particular importance in studying the effect of radiations on body. तर रेडिएशन्सचा आपल्या बॉडीवरती काय इफेक्ट होतो हे स्टडी करण्यासाठी रेडिएशन्सच्या काही प्रॉपर्टीजचा आपण यूज करतो. फॉर एक्झाम्पल रेडिएशन्सची एनर्जी
किंवा म्हणजे आपल्या बॉडीवरती जेव्हा आपण रेडिएशन समजा कुठल्या सर्जिकल किंवा कुठल्या समजा MRI मध्ये आपण रेडिएशन वापरतो, लेझर ट्रीटमेंटमध्ये रेडिएशन वापरतो, तर त्या रेडिएशनची एनर्जी किती आहे, त्या रेडिएशनची इंटेन्सिटी किती आहे याचा यूज करून म्हणजे असे रेडिएशन्स यूज केले जातात ज्या रेडिएशन्सची इंटेन्सिटी प्रॉपर असेल आणि एनर्जी पण प्रॉपर असेल, जी आपल्या बॉडीमध्ये काही डिसऑर्डर क्रिएट करणार नाही. तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीजचा यूज करून आपण रेडिएशन्स आपल्या बॉडीवरती किंवा MRI मशीन्सवरती रेडिएशन्स जे इमिट होतात त्या रेडिएशन्सची वेव्हलेंथ आणि म्हणजे एनर्जी इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करूनच आपण यूज करतो. त्यामुळं रेडिएशन्सच्या ह्या दोन प्रॉपर्टीज ज्या आहेत, एनर्जी म्हणजे एनर्जी इज असोसिएटेड विथ wavelength of radiation is to be proper because the energy is related to wavelength inversely and intensity म्हणजे किती amount of light falling per unit area म्हणजे amount of radiation म्हणू शकतो ह्या केसमध्ये. तर इंटेन्सिटी मध्ये काय असतं, तर प्रॉपर इंटेन्सिटीचा यूज करून आपण बघत असतो की आपल्या बॉडीवरती डिफेक्ट तरी होणार नाही. समजा कॅन्सर थेरपीमध्ये अशा रेडिएशन्सचा इंटेन्सिटी आणि एनर्जी प्रॉपर कॅल्क्युलेट करून प्रॉपर एनर्जीचे आणि रेडिएशन्स बंबार्ड केले जातात, ज्यामुळं कॅन्सर सेल्स किल केले जातात. आणि नॉर्मल MRI मशीन्समध्ये जे रेडिएशन्स यूज करतो त्याची सुद्धा एनर्जी आणि इंटेन्सिटी आपण कॅल्क्युलेट करून घेतो आणि एनर्जी आणि इंटेन्सिटी एक वेळेस कॅल्क्युलेट केली की त्यानंतर आपण बघू शकतो की हे रेडिएशन्स आपल्या बॉडीसाठी ॲडवर्स इफेक्ट तर करणार नाही. आणि त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला एनर्जी आणि इंटेन्सिटी दोन्हीचा स्टडी करायला लागतो. तर both A and B are correct options because the effect of radiations on body is depend upon its energy as well as intensity. If you use high intensity material, high intensity radiations, then it is also have adverse effect on our body, and high energy radiations can excite the electrons and can imbalance our किंवा can mute our DNA. बायोलॉजीमध्ये DNAचं म्युटेशन होत असतं अशा रेडिएशन्स यूज केल्यामुळं. जर हाय एनर्जी रेडिएशन्स यूज केल्या तर आपल्या बॉडीच्या सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे त्याचा DNA म्युटेशन करतो. त्यामुळं आपण ह्या रेडिएशन्सचा बॉडीवरती इफेक्ट बघताना आपण मेजरली बघतो त्याची एनर्जी आणि त्याची इंटेन्सिटी. आता हा क्वेश्चन बघा. दिस क्वेश्चन इज अबाउट radioactivity phenomena. Radioactivity phenomena is mostly considered रेडिओ जे आहे न्यूक्लियसच्या अनस्टेबिलिटी मधून हा फिनॉमिना जनरेट झालाय. रेडिओ आता बघा, रेडिओ हा फिनॉमिना तुम्ही बघू शकता की रेडिओ मध्ये आपण काही टाइप्स बघत असतो किंवा एक अनयुजुअल फिनॉमिना असतो की न्यूक्लियसचं डिसइंटिग्रेशन होत असतं. तर हेवियर न्यूक्लियस disintegrate. डिसइंटिग्रेशन. तर हेवियर न्यूक्लियसच्या डिसइंटिग्रेशन मधून आपण काय करतो की स्मॉलर 2 डॉटर न्यूक्लियाय प्रोड्यूस होतात. तर हा न्यूक्लियसचा फिनॉमिना आहे. न्यूक्लियसमध्ये त्यामुळे रेडिओ फिनॉमिना हा इलेक्ट्रॉनचा नसून, प्रोटॉनचा नसून, न्यूट्रॉनचा नसून टोटली न्यूक्लियसचं डिसइंटिग्रेशन होतं. म्हणजे न्यूक्लियस मधल्या फक्त प्रोटॉन्सचं नाही तर फक्त न्यूट्रॉन्सचं पण नाही, न्यूट्रॉन्स प्रोटॉन्स दोन्हीचं डिसइंटिग्रेशन होत असतं. त्यामुळं रेडिओ ऍक्टिव्हिटी हा जो फिनॉमिना आहे हा इट बिलॉंग्स टू न्यूक्लियस, नॉट इलेक्ट्रॉन्स. So option number A is our correct option for this question. Next question बघा. Which ray contains positively charged particles? So as we discussed earlier,
तर अल्फा रेज मध्ये बघू आपण. अल्फा रेज have +2 unit charge, beta rays have -1 unit charge, gamma rays are chargeless particles आणि एक्स रेज पण आपण म्हणू शकतो की एक्स रेज पण चार्जलेस पार्टिकल असतात. किंवा तर आपण बघा या क्वेश्चन मध्ये काय विचारले, द रेज विच कंटेन्स पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. तर अल्फा रेज मध्ये पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स असतं. अल्फा रेज इज नथिंग बट हेलियम न्यूक्लियाय doubly charged हेलियम न्यूक्लियाय. तर बघा डबली चार्ज हेलियम न्यूक्लियाय, त्यामुळे अल्फा रेज जे आहे ते पॉझिटिव्हली चार्ज असतात. Which of the following element is not produced by nuclear fission? न्यूक्लिअर फिशन कधी होतं, तर रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये न्यूक्लिअर फिशन होतं. तर न्यूक्लिअर फिशन होताना इन द न्यूक्लिअर फिशन फिनॉमिना न्यूक्लिअर फिशन मध्ये बघा तुम्ही काय होतं, न्यूक्लिअर फिशन म्हणजे हेवियर न्यूक्लियाय आर अनस्टेबल सो दे डिसइंटिग्रेट. heavier nuclei are unstable, so they disintegrate into two daughter nuclei of maybe equal atomic number or unequal atomic masses. Equal atomic masses पण असतात आणि unequal atomic masses मध्ये पण ते डिसइंटिग्रेट होऊ शकतात. तर बघा हेवियर न्यूक्लियाच्या डिसइंटिग्रेशन नंतर जे पार्टिकल्स बनतात, समजा ग्रेटर दॅन 80 atomic मास असेल तर त्याचं डिसइंटिग्रेशन होतं. तर ग्रेटर दॅन 80 atomic मास होत असेल तर 50-50 पण होऊ शकतं, म्हणजे ह्याचं 40-40 atomic मास मध्ये कन्वर्ट होतं किंवा 50-30 होऊ शकतं. तर हे काही पॉसिबिलिटीज आहेत. तर रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशनच्या थ्रू हेवियर न्यूक्लिया कन्वर्टेड इंटू लाइटर न्यूक्लिया. पण लाइटर म्हणजे चक्क 1-2 atomic मासचे न्यूक्लिया बनत नाहीत. तर लाइटर मधलं म्हणजे नियरली हाफ पण असू शकतात किंवा नियरली हाफ. जसं की इन दिस केस 40-40 पण होऊ शकतं 2 न्यूक्लिये किंवा 50-30 पण होऊ शकतं. तर अशा टाईपचे न्यूक्लिये बनतात. तर क्रिप्टॉन रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशन पासून बनतो, स्ट्रॉन्शियम पण बनतो आणि बेरियम पण बनतो. हायड्रोजन हा रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशन मधून प्रोड्यूस होत नाही, कारण तो ऑलरेडी स्मॉलर न्यूक्लिय आहे. तो रेडिओ ऍक्टिव्ह डिसइंटिग्रेशन म्हणजे न्यूक्लिअर फिशन फिनॉमिना त्याच्यामध्ये होत नाही किंवा न्यूक्लिअर फिशन फिनॉमिनाचा तो प्रोडक्ट नाहीये. तो हायड्रोजन जो आहे त्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर म्हणणे, ॲटॉमिक मास म्हणणे, याचं डिसइंटिग्रेशन होऊ शकत नाही आणि हा कुठल्याही डिसइंटिग्रेशनचा प्रोडक्ट होऊ शकत नाही. न्यूक्लिअर फिशनच्या रिएक्शन जेव्हा चालतात तेव्हा heavier nuclei is converted into lighter nuclei, but not this much lighter. That is 1 atomic mass nuclei produce होत नाही. Greater than 20, 30, 40 nuclei are produced. Oftenly हे पण पेनिट्रेटिंग पॉवर वरतीच डिपेंड आहे. पेनिट्रेशन पॉवर बघा, पेनिट्रेशन पॉवर वरती कसं डिपेंड आहे हे, तर अल्फा, बीटा आणि गॅमा. आपण बघितलं की अल्फा पार्टिकलचा ॲटॉमिक मास 4 ॲटॉमिक मास युनिट एवढा असतो. ह्याचा अप्रॉक्सिमेटली मास ऑफ इलेक्ट्रॉन एवढा आणि हा आहे मास स्पेस. तर पेनिट्रेशन पॉवर जास्त तेव्हा असते जेव्हा त्याचा ॲटॉमिक मास कमी असतं. म्हणजे पेनिट्रेशन पॉवर is inversely proportional to atomic mass. तर ज्याचा ॲटॉमिक मास जास्त त्याचं पेनिट्रेशन सगळ्यात कमी. तर अल्फा पार्टिकलचा ॲटॉमिक मास जास्त आहे त्यामुळे पेनिट्रेशन पॉवर सगळ्यात कमी असते. तर अल्फाची पेनिट्रेशन पॉवर सगळ्यात कमी या ऑप्शनमध्ये आहे. आणखी बघू, गॅमाची पेनिट्रेशन पॉवर सगळ्यात जास्त असायला पाहिजे. तर गॅमाची सगळ्यात जास्त पाहिजे, अल्फाची सगळ्यात कमी पाहिजे. तर ऑप्शन नंबर डी हा ऑप्शन आपला करेक्ट ऑप्शन असणार आहे.
तर बघा पेनिट्रेशन पॉवर आणि आयनायझेशन पॉवर हे अपोजिट फिनॉमिना आहे. तर जितकी जास्त पेनिट्रेशन पॉवर असते तितकी कमी आयनायझेशन पॉवर असते. तर हा फिनॉमिना न्यूक्लियसच्या रेडिओएक्टिव्हिटी मधला आहे. तर या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन नंबर डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता हा क्वेश्चन ओके. What is the atomic number of element produced when an element with atomic number Z emits a positron? तर बघा X एलिमेंट आहे आणि तो पॉझिट्रॉन इमिट करते. पॉझिट्रॉन म्हणजे काय असतो? बीटा प्लस पार्टिकल असतो. बीटा प्लस म्हणजे ज्याचा चार्ज आता पॉझिट्रॉन म्हणजे बीटा पार्टिकल असतो ज्याचा चार्ज +1 असतो आणि याचा मास 0 असतो. तर बघा एक्स पासून वाय प्रोड्यूस होते आणि बीटा पार्टिकल डिसइंटिग्रेट होते. तर बघा ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट इज झेड. तर ह्याचा ॲटॉमिक नंबर झेड आहे आणि आपल्याला वायचा ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करायचा. बघा ॲटॉमिक नंबर ऑफ एलिमेंट प्रोड्यूस्ड व्हेन एलिमेंट विथ ॲटॉमिक नंबर झेड इमिट्स अ पॉझिट्रॉन. तर झेड ॲटॉमिक नंबर असलेला एलिमेंट जेव्हा पॉझिट्रॉन इमिट करतो तेव्हा जो पार्टिकल प्रोड्यूस होतो त्याचा ॲटॉमिक मास विचारले. तर बघा लेफ्ट हँड साईडला जितकं मास आहे ना तितकं मास राईट हँड साईडला बॅलन्स करायचं. समजा हा ए ॲटॉमिक मासचा पार्टिकल आहे. तर बॅलन्सिंग करताना सिम्पल झेड इज इक्वल्स टू ए प्लस 1. ठीक आहे. आपल्याला एचं म्हणजे ह्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ह्या एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करायचा म्हणजे ए इज इक्वल्स टू झेड मायनस 1. सो अशा प्रकारचं आपण रिएक्शन लिहू शकतो आणि त्या रिएक्शनमध्ये आपण फक्त लेफ्ट हँड साईडचे आणि राईट हँड साईडचे समजा मासेस विचारले असेल तर मासेसची बॅलन्सिंग करा. ॲटॉमिक नंबर विचारले आपल्याला त्यामुळे आपण ॲटॉमिक नंबरची बॅलन्सिंग केली. ॲटॉमिक नंबरची बॅलन्सिंग करताना आपल्याला दिसून येतं की ए इज इक्वल टू झेड मायनस 1. सो ऑप्शन नंबर बी इज अवर करेक्ट ऑप्शन. तर लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. चार्ज ऑन अल्फा पार्टिकल ऑफ दॅट चार्ज ऑन प्रोटॉन. तर प्रोटॉन वरती किती चार्ज असतो? The proton is present in the nucleus आणि अल्फा पार्टिकल हा रेडिओएक्टिव्ह डिसइंटिग्रेशनचा प्रोडक्ट आहे. तर प्रोटॉनवर +1 चार्ज असतो बरोबर आहे आणि अल्फा पार्टिकलवर चार्ज असतो +2 ॲटॉमिक म्हणजे मास चार्ज ॲटॉमिक +2 AMU किंवा +2 युनिट चार्ज असतो. तर बघा प्रोटॉनवरचा +1 चार्ज आहे. अल्फा पार्टिकलवर +2 चार्ज आहे. अल्फा पार्टिकल इज नथिंग बट द हेलियम न्यूक्लियर. जर हेलियमचा न्यूक्लियर घ्यायचा असेल तर इलेक्ट्रॉन दोन्ही आपल्याला आयनाइज करायला लागतील म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला लागतील आणि जो न्यूक्लियस राहणार आहे त्या न्यूक्लियसवर +2 चार्ज असणार आहे. तर प्रोटॉनचा डबल अल्फा पार्टिकल चार्ज असतो म्हणजे 2 टाइम्स charge on alpha particle is 2 times that of the charge on proton. So option number 3 is our correct option. तर बघा अशा टाईपचे क्वेश्चन्सची आणखीन तुम्ही प्रॅक्टिस करा. सो रेडिओएक्टिव्हिटी फिनॉमिना आपण पाहिला त्याचं अल्फा इमिशन बीटा इमिशन म्हणजे अल्फा पार्टिकल डिसइंटिग्रेशन बघितलं. त्यामुळे अल्फा पार्टिकल्स डिसइंटिग्रेशन झाल्यानंतर किती ॲटॉमिक मासनी चेंज होतो किती ॲटॉमिक नंबरनी चेंज होतो हे सगळे फिनॉमिना आपण पाहिलेले आहेत. तर युजेस ऑफ रेडिओएक्टिव्ह आयसोटोप्स हा पोर्शन आपला बाकी आहे. तर बघा यावरचे आणखीन क्वेश्चन सॉल्व्ह करत राहा. याच टाईपचे क्वेश्चन जसं की आपण बीटा इमिशनवर पाहिलं. बीटा इमिशन झाल्यानंतर किती चार्ज कमी होतोय किंवा किती मास इन्क्रीज होतोय डिक्रीज होते तसंच अल्फा इमिशन तसंच गॅमा इमिशन अशा टाईपचे क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. थँक्यू सो मच.